की राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा संत गुरु रविदास महाराज की जय। तरी प्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि संघटनेचे मान्यवरांचे समाज बांधवांचे पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। तर हा कार्यक्रम घ्यायला आपल्याला उशीर झाला। हा कार्यक्रम पाठीमागच्या महिन्यामध्ये घ्यायचा होता, पण काही प्रॉब्लेममुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला। हा कार्यक्रम घेण्याचा एकच उद्देश होता की राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपले नेते आदरणीय बबनरावजी घोरप साहेब यांच्या आदेशाने यांच्या मार्गदर्शनामुळे हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेतलेला आहे। हा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे की आपल्या समाजातील विद्यार्थी चांगल्या मार्गाने शिकले पाहिजेत, पुढे आले पाहिजेत, यूपीएससी एमपीएससी मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त समाजाचे विद्यार्थी समाजातून आपल्या समाजातून IAS ऑफिसर झाले पाहिजे। हे आदरणीय नानासाहेब घोरप यांचं स्वप्न आहे, ते आपल्याला आम्हाला सगळ्याला साकार करायचे आणि देशाची उदयशिखा पण ही आजच्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावरती आहे। त्यामुळे आजचे विद्यार्थी उद्याच्या देशाचे भविष्य आहे। त्याच्यामुळे हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून छोटासा उपक्रम आपण राबवतो। खरं तर विद्यार्थ्यांची क्वांटिटी माझ्याकडे भरपूर लिस्ट आहे, परंतु विद्यार्थी बाहेरून येण्यात लांबून त्यामुळे विद्यार्थी येत राहतील, पण कार्यक्रमाला उशीर होत राहते। सरांना पण बाहेर जायचे, गवळी साहेब लांबून आलेले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु त्यांच्या रात्री अचानक नातेवाईकाला घरामध्ये कोणाला तरी अटॅक आला, त्याच्यामुळे त्यांना पण येता आलं नाही। पण हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आजच एक कार्यक्रम मावळला पण आहे, त्यामुळे काही नेते मंडळी मावळला पण गेले, त्याच्यामुळे आपल्याकडे थोडी अनुपस्थिती कमी आहे। विद्यार्थी येतील हळूहळू, कार्यक्रम चालूच राहणार आहे। ह्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे, आपल्या राष्ट्रीय नेते बबनरावजी घोरप साहेबांचा आपल्याला सर्वांना म्हणून स्वप्न साकार करायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आदरणीय नानासाहेबांच्या वतीने त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकतो। आपण एवढं बोलून माझ्या ठिकाणी प्रस्तावित थांबवतो आणि पुढील कार्यक्रमाला चालू होतो। माननीय शशिकांत सोनवणे सर यांचा सत्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत भोसले करतील। उपाध्यक्ष ॲडव्होकेट लेखक आनंद गवळी साहेबांचा सत्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य हनुमंत सराठे करतील। माननीय राजाभाऊ कुटे यांचा सत्कार सुग्रीव गोळेकर करतील। पुणे शहराचे अध्यक्ष माननीय संतोषभाऊ टोलपे यांचा सत्कार महादेव राजगुरू करतील। यानंतर महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय ज्ञानोबा हळे पाटील यांचा सत्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे गोलंदाज गोरक्षनाथ शिंदे करतील। माननीय जंगलभाऊ गद्रे यांचा सत्कार विठ्ठल खंडाळे करतील।
त्यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संघटक सचिव माननीय बांधास गोळेकर करतील. महादेव भारताचे संपादक यांचा पेपर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून समाजाची चळवळ आहे ती चळवळ घरोघरी पोहोचतात असे समाजाच्या हक्काचा पेपर प्रगत भारताचे संपादक माननीय दत्तात्रय कांबळे यांचा सत्कार हनुमंत तराटे करते. संघाचे जुने शिलेदार माननीय आबा सातपुते यांचा सत्कार सुरेखा भोसले करतील. आबा सातपुते. कार्यक्रमाला सुरुवात करू. सत्कार समारंभाचा कार्यक्रम आटोपला. माननीय दत्तात्रय कांबळे यांचा सत्कार सुवर्णसर यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पुणे शहर युवक अध्यक्ष माननीय विकास वर्तेके सोनवणे आपल्याला मार्गदर्शन करते. विकास उपस्थित सर्वप्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने खूपच सुंदर असा कार्यक्रम या कोथरूड परिसरामध्ये घेण्यात आलेला आहे. आपल्या समाजाचे आमचे मार्गदर्शक श्री सोनवणे, आनंदजी गवळी सर, राजू पोटे, संतोष भाऊ टोंपे, सूर्यकांतजी भोसले आणि आमचे हराळे मास्तर या सर्वांच्या आपण या ठिकाणी जो मान दिलेला आहे येण्याचा या ठिकाणी त्या तुमच्या सर्वांचं पण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण आपल्या वेळातला वेळ काढून आपल्या समाजाच्या एका एवढ्या लांब कार्यक्रम असून सुद्धा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले. आत्ताच यांनी सांगितलं उत्तेश्वर कांबळे यांनी सांगितलेलं आहे की समाजातील व्यक्ती हा शैक्षणिकदृष्ट्या पहिला सुधारला पाहिजे. आपण जे सर्व माझे वडील सुद्धा गडे कामगार आहेत. आम्ही पण खूप गरीब परिस्थितीपासून शिक्षणाच्या माध्यमातून आजपर्यंत या ठिकाणी काम करत आलेलो आहे. तरी आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बाकीच्या इतर सर्व स्पर्धा परीक्षा असेल, अशा ठिकाणी आपले जिथे जिथे समाज मंदिर आहेत त्या ठिकाणी महानगरपालिका असेल, राज्य शासनाकडून आमदारांचा फंड असेल, खासदारांचा फंड असेल, असं जे ठिकाणी समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरामध्ये आपण संत रोहिदास महाराजांच्या नावाने ग्रंथालय सुरू करून त्या ठिकाणी आपल्या समाजातील व इतर समाजाचे सुद्धा विद्यार्थी घडले पाहिजेत. अशा दृष्टीने आपण प्रत्येक पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीसाठी आपण शैक्षणिक मोलाचा जो वाटा आहे तो उचलू आणि समाजामध्ये आपण एक वेगळी क्रांती घडू. जे आता मी बघत आलेलो आहे, मी पण एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करत होतो. 2005 ला माझा पास आउट झालेले, ग्रॅज्युएशन तेव्हा केलेले. पण घरची परिस्थिती आणि समाजामध्ये जे कॉम्पिटिशन आहे शिक्षणाचं त्याच्यामध्ये आपण धारा धरू शकत नाही. मी घरामध्ये मोठा मुलगा असल्यामुळे सर्वात लवकर घरची जिम्मेदारी माझ्या अंगावर आली. मग तिथून काम करणे, मग शिक्षणाचा अभ्यास करणे असं होत नाहीये. तर आपल्या मुलांना आपण वेळ दिला पाहिजे की तू शिक, तुझ्या शिक्षणापर्यंत किंवा जोपर्यंत तू काही होत नाही तोपर्यंत तुझ्या पाठीमागं आम्ही आई वडील झाले किंवा आपल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व पदाधिकारी यांचं पाठबळ जर आपल्या विद्यार्थ्यांना जर मिळालं तर मला नक्की आशा वाटते की येणाऱ्या काळामध्ये
आपल्या इथून कलेक्टर असेल, वन अधिकारी असेल किंवा पोलीस अधिकारी असेल, याच्यामध्ये आपण आपल्या समाजाचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही. मी जास्त बोलत नाही, बाकीच्यांना सुद्धा बोलायचंय. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्या संदर्भात मी आयोजकांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना भावी वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी एक सत्कार राहून गेला आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे घटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय सूर्यकांत भोसले यांचा सत्कार घटनेशील शहर संघटक माननीय भामदास गोळेकर करते. महासंघाचे पुणे शहराध्यक्ष माननीय संतोष भाऊ टोलपे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. राष्ट्रीय चर्मकार महासंघ गटाई कामगार संघ पुणे शहर पुणे जिल्हा यांनी आज हा कार्यक्रम खूप चांगल्या रीती आयोजित केलेला आहे. कार्यक्रमास उपस्थित आदरणीय प्राध्यापक शशिकांत सोमणे सर, आदरणीय ॲडव्होकेट गवळी साहेब, हरळे पाटील साहेब, आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष राजाभाऊ बोले, आमचे प्रदेशाचे दुसरे उपाध्यक्ष माननीय मुक्तेश्वर कांबळे साहेब, सूर्यकांत भोसले साहेब, पुणे शहराचे युवकचे अध्यक्ष विकास सोनवणे, गटाई कामगार संघाचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि आज खऱ्या अर्थाने आपण ज्यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित आहे ते सर्व यशस्वी आणि जे आयुष्यात पुढे उत्तुंग भरणी घेणार आहेत असे माझे लहान बांधव आणि भगिनींनो, आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असल्या कार्यक्रमांची खरंच समाजाला फार मोठी गरज आहे. हा कार्यक्रम आयोजक का करतात? आयोजक त्यांच्याकडे दुसरा कोणता काम धंदा नाही असं कोणीच नाही, पण त्यांना कुठंतरी मनापासून वाटतं की आपल्या समाजात जे पण पास झालेत त्यांचं कौतुक व्हावं, त्यांना समाजामध्ये असाच इथे पुढे मान सन्मान मिळावा म्हणून आयोजन असतं. आणि तुम्ही विद्यार्थी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो, स्वागत करतो. तुम्ही SSC पास झालात, इथून पुढे तुम्ही महाविद्यालयात जाणार आहात, नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये भाग घेता, IAS होताल, IPS होताल, सरकारी नोकरी मिळवताल. पण सरकारी नोकरीच्या मागे न लागता मला असं वाटतं की तुम्ही व्यावसायिक शिक्षणाकडे पण लक्ष दिलं पाहिजे. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारी नोकरी मिळेल ह्याची निश्चिती नाहीये, कुठली गॅरंटी नाहीये. देयर इज नो गॅरंटी ऑफ गव्हर्नमेंट जॉब. तर तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रम पण अनुसरला पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत. आज व्यावसायिक जे आहेत तेच हा खऱ्या अर्थाने देश चालवतात. सरकारी नोकर त्यांच्या पायापाशी आहेत ते आपण बघतोय, किंवा तुम्ही आता पुढे आणखी जेव्हा वाचन लेखन करताल तेव्हा तुम्हाला कळेल. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तर तुम्ही द्याच, पण त्याच अनुषंगाने व्यावसायिक अभ्यासक्रम करताल अशी पण मी आशा बाळगतो. आपण शिकतोय पण त्या शिक्षणाचा आपल्या स्वतःला कधीच गर्व नसावा. आपल्या शिक्षणाचा गर्व आपल्या पालकांना आणि आपल्या समाजाला निश्चित असावा. आपण नोकरीसाठी मुळीच शिक्षण घ्यायचं नाहीये. शिक्षण का घ्यायचंय तर त्या शिक्षणामुळे आपल्या वागण्यात, बोलण्यात, राहणीमानात बदल घडला पाहिजे. त्याचा अहंकार आपल्याला कधी येता कामा नाही. शिक्षण घेऊन तुम्हाला जर अहंकार आला तर तुमच्या त्या शिक्षणाला शून्य किंमत आहे. देयर इज नो व्हॅल्यू टू यू. म्हणजे तुम्हाला कुणीच कुठली किंमत देणार नाही. त्यामुळे तुम्ही शिका, पण त्या शिक्षणाचा अहंकार बाळगू नका. तुम्ही उलट बाकीच्यांना प्रोत्साहित करा की त्यांनी पण आणखी शिकावं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलेच आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्याची जो चाकेल
तो डरकाळी पडल्याशिवाय राहणार नाही, स्वस्त बसणार नाही. पण डरकाळी कशाकरता पडायची आपल्याला, तर आपल्यावरती होणाऱ्या सामाजिक अत्याचाराविरुद्ध. शिकवण आपल्याला डरकाळी आपल्या धर्माविरुद्ध पडायची नाहीये. बाकीच्यांकडून जे आपल्यावरती अन्याय अत्याचार होतात त्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपण तो करत आहोत. आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा नेहमी आपल्याला संघर्ष करण्याचा मार्ग दाखवतो. आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने फार मोठा समाज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या मागे पण आहे. मी आपला जास्ती वेळ घेत नाही, बरंच मान्यवरांनी बोलणार आहे. पुन्हा एकदा सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी वाटचालीस पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. संत शिरोमणी गरीबदास महाराज की जय. महासंघाचे माजी शहर अध्यक्ष माननीय गोरक्षनाथ शिंदे यांनी 2 शब्द बोलत. तुम्ही गंगा उपस्थित सर्व सन्मानित पदाधिकारी नेते मंडळी, आज जो आपला कार्यक्रम आहे त्या आपल्यापासून आपल्या समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये इथून पुढे जाणारे जे विद्यार्थी आहेत 10वी पास 12वी पास अशा माध्यमातून जे आपल्याला मार्गदर्शन होणार आहे त्या मार्गदर्शनातून एक स्फूर्ती मिळावी म्हणून हा राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीनं कार्यक्रम आपण घेत आहोत. हेच माझं म्हणणं आहे की आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुलं गेले पाहिजे किंवा एकच क्षेत्र न निवडता त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी देश सेवा केली पाहिजे असं एवढंच माझं म्हणणं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय राजाभाऊ घोटे आपल्याला मार्गदर्शन करतील. महाराज की राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा आज या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित सन्माननीय महाराष्ट्राचे निरीक्षक व राष्ट्रीय उपाध्यक्ष शशिकांतजी सोनवणे, तसेच ॲडव्होकेट सन्माननीय आनंदजी गवळी, युवकचे अध्यक्ष सोनवणे, पुणे शहर अध्यक्ष संतोष बोरडोंपे, तसेच हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते उत्तरेश्वर कांबळे, उमाजी गोळेकर, हनुमंतजी चराटे, सूर्यकांत भोसले व त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय छान कार्यक्रम घेतला. आज कांबळेच्या बोलण्यात असं आलं की आणखी विद्यार्थी येणार आहे. विद्यार्थी येतील त्याच्याबद्दल शंका नाही, परंतु आज समाजाचा कार्यक्रम घेणं किती अवघड असतं. जो काम करतो त्याला माहिती असतं. 10 लोक जमवणं सुद्धा सोपं नाहीये, कारण प्रत्येकाच्या मागे प्रत्येकाचा व्याप असतो. आज आपल्या भगिनी आहेत, त्यांना घरचे काम असतात, संध्याकाळी घेतलं असतं तर काही जमले असते, परंतु कार्यक्रम घेतात हे सर्वात महत्वाचं आहे. तर त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. आज आपल्या धंद्यापाण्याचं नुकसान करायचं, समाजासाठी वेळ द्यायचा, खर्च करायचा, लोक गोळा करायचे. आज जे संयोजक कार्यक्रम घेतात त्यांची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच आपल्या समाज बांधवांची जबाबदारी आहे की बाबा आपल्या मुलाचा सत्कार करतात तर आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे की आपल्या मुलांसोबत काय विसरले असतील तर त्या विद्यार्थ्यांचे नाव यांच्याकडे देऊन त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार आपण करून घेतला पाहिजे. का तर आपल्या या समाजाने आपल्या पालकांचं कौतुक करण्याचा कार्यक्रम घेतला आहे. तर जेवढी संयोजकाची जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी आपल्या मुलासाठी जे कौतुक करते त्या आई वडिलांची सुद्धा आहे. तर इथं पुढं असे सामाजिक कार्यक्रम असेल तर तुम्ही तर याच, परंतु आजूबाजूला आपले समाज बांधव असतील, नातेवाईक असतील, त्यांचे मुलं मुली 10वी 12वी पास झाले असतील तर पुढच्या कार्यक्रमात नक्की त्यांचे नाव तुम्ही संयोजकांकडे देत जावा. पुण्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो, जर आज तुम्ही समाजाला ताकद दिली, संघटनेला ताकद दिली, आज आपले नेते बबनरावजी घोलप साहेब हे आपले भारतभर महाराष्ट्रभर फिरतात का हो, त्यांना काय बाकीचे काम नाही आहेत का? त्यांनी भरपूर त्यांच्या पिढ्यानपिढ्यापासून काढली, पण आपण समाजाचं काहीतरी केलं लागतं. म्हणून बबनरावजी घोलप रात्रंदिवस एकत्र राहून आज ते समाजासाठी भांडत असतात. त्यांच्या बरोबरच आमचे सोनवणे सर आहेत, आनंदजी गवळी आहेत. आज यांनी सुद्धा समाजासाठी 20-30 वर्ष काम केले. आज यांचा त्याग आहे ना. आज जे प्राध्यापक आहेत, ते ॲडव्होकेट आहेत,
रुपये इंजिनियर आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते उत्तेजन कामाचे ते त्यांचे व्यवसाय करून येतात. तर हे कुठेतरी समाजाने जाण ठेवा, हे भान ठेवा की बाबा समाजाचे लोक आपल्यासाठी मांडतात, मग आपली जबाबदारी नाही आहे का? तर इथनं पुढे तुम्ही जास्तीत जास्त समाज कसा एकत्र होईल, एकत्र झालं तर आपल्याला जे काय पाहिजे त्या गोष्टी मिळतील. 10वी 12वी झाली पण परदेशात शिक्षणासाठी नानांनी जे काही उपाययोजना आहेत त्या समाजाकडून केल्या पाहिजे. तुमच्याच मुलं उद्या परदेशात जायचे असेल तर नानांची योजना सुरू केली परदेशात जाण्यासाठी चर्मोद्योग महामंडळाच्या माध्यमातून. त्याचा फायदा आपल्याला कसा होईल हे बघा. भरपूर बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ कमी असल्यामुळं एवढं बोलतो मला भाषण संपवतो. प्रगत भारतचे संपादक आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर जिल्हा उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष ना दत्तात्रय शिंदे यांनी मार्गदर्शन. सर्वांना जय रविदास. पुणे शहरामधील राष्ट्रीय चर्मकार महासंघ अंतर्गत असलेल्या पुणे जिल्हा गट कामगार सेल यांच्या वतीने 10वी व 12वी या विद्यार्थ्यांचा जे गुणवंत विद्यार्थी आहेत, जे समाजामध्ये ज्यांनी काही गुण चांगले मिळालेले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार काल मला व्हॉट्सअपला पाहायला मिळाला. अचानकच मी बघितलं, तर बघितल्यानंतर मला इतका आनंद वाटला. मी तर 85 पासून आहे, मी गेले वयाच्या 19-20 वर्षी दुसऱ्यांदा सत्कार करत होतो पिंपरी चिंचवडमध्ये ज्ञानेश्वर कांबळे साहेबांसंग येते. त्यावेळी मोजकीच लोक असायची 55 पासून यायच्या. तर मला इतका आनंद वाटला की कुणी असू द्या गटे शेवटी आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांचा आपल्या मुलांचा सत्कार होतोय. हे मी काल बघितलं की उत्तेजेश्वर भोसलेंना म्हणलं, अहो म्हणलं हा एकदम चांगला कार्यक्रम आहे, माझा मुलगा पण त्याला सहभाग करून घेता येईल का? तो काय 12वी नाही झालेला, ग्रॅज्युएशन झालेला आहे आणि टॉपर आहे तो. DY पाटील मध्ये तो पहिला आलाय आणि सायबर सेल आहे जे आता सध्या जे सायबर त्याच्यामध्ये तो टॉपर येऊन 90.5% त्याला मार्क मिळाले. आणि नुकताच त्याचे 2-4 सत्कार बाहेर झाले, पण समाजाच्या वतीने जर त्याचा सत्कार झाला तर खऱ्या अर्थाने त्याला बी स्फूर्ती चढेल आणि तो बी समाजाला काहीतरी देणं आहे आपलं. यार आपल्या ह्याच्यामध्ये तो पण लहानपणापासून बघत होता. मी त्याला सहज फोन केला, बाबा असं असं आहे, तू येतो का? त्यांनी 1-2 मीटिंग कॅन्सल करून तो म्हणला, पप्पा आपला सत्कार आहे ना, म्हणजे माझ्या घरातला सत्कार आहे. त्यांनी काम सोडून सगळं सोडून तो मला मी येतो, मी नंतर ते हे करतो म्हणलं काय असेल ते. रायसोनी कॉलेज आहे ना DY पाटील तिकडनं, त्याची मीटिंग होती, 2-3 मीटिंग होत्या. तर DY पाटील मध्ये हा प्रथम आलेला आहे, टॉपर आलेला आहे. आणि सोनवणे साहेब गवळी साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो की वयाच्या 21व्या वर्षी यांनी स्वतःची एक साईट म्हणून सायबर कंपनी स्थापन केली, प्रायव्हेट लिमिटेड. ऑल इंडिया ते आता काम चालू आहे त्यांचं. तर आपल्याला काही मदत लागली, वेबसाईट म्हणा हे म्हणा, काही ज्या गोष्टी अंतर्गत काही गोष्टी असेल ज्या डिजिटल आहे तर नक्कीच त्याचं सहकार्य आपल्याला मिळेल. आणि मुलाला सहभाग करून घेतल्याबद्दल मी संघटनेचा आणि आपल्या सर्वांचा ऋणी राहील. आणि 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल. आणि कधीही काही मार्गदर्शन लागलं सायबर सेलचं तर त्यांची टीम आहे. आमकाच आपल्याला नवीन तरुण पिढीला पोलीस क्षेत्रामध्ये म्हणा, सायबर लॉ मध्ये म्हणा मार्गदर्शन दिलेलं आहे. धन्यवाद. माननीय माणिक हराळीकर यांचा सत्कार विठ्ठल खंडागळे करते. माणिक हराळी. कार्यक्रम आपला चालू ठेवू. यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे फाउंडर मेंबर माणिक हराळीकर यांनी विद्यार्थ्यांना आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. लेखक आनंद गवळी साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. आवाज येतोय ना?
आजच्या सुंदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक सोनवणे सर, पुणे शहराचे इंजिनियर संतोषजी टोनपे, विकास सोनवणे, राजाभाऊ कोटे, नारळे पाटील आणि या विभागातले राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वरजी कांबळे आणि या ठिकाणी आज उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी, पालक यांना मी सर्वप्रथम या देशाचे दैवत शिवछत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्माजी फुले, संत रविदास यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करून मी तुमच्या समोर दोन गोष्टी सांगतो. मला हे सांगायला पात्रता मिळालेली आहे कारण मी एका गटे कामगाराचा मुलगा. आज माझ्याकडे युनिव्हर्सिटीच्या 4 मास्टर डिग्री आहेत. तसेच इथे इंजिनियर आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, सर्वजण शिकलेले आहेत. तर आम्हाला तो अधिकार का प्राप्त झाला मी तुम्हाला बोलतो. मी इथे ॲडव्होकेट म्हणून, लेखक म्हणून अजून काही बोलत नाही. मी घरातला माणूस म्हणून, पालक म्हणून मी तुमच्याशी संवाद साधू इच्छितो. राष्ट्रीय चर्मकार महासंघाने असे कार्यक्रम का घेतलेले? छोटे कार्यक्रम आपण घेतो, गल्लीमध्ये कार्यक्रम घेतोय, वस्तीमध्ये कार्यक्रम घेतोय. अगदी जर एखाद्या वाड्यामध्ये जरी 2 विद्यार्थी असले ना तरी तिथे जाऊन आम्ही हा कार्यक्रम घेणार आहे. कारण का, राष्ट्रीय चर्मकार महासंघाने त्यांचे जे नेते आहेत आपले गव्हर्नरचे गुलाब साहेब, त्यांनी एक समाजाचं स्वप्न पाहिलेलं आहे की माझ्या समाजामध्ये मला गटे कामगार नको आहे, माझ्या समाजामध्ये मला गरीब लोक नको आहे, माझ्या समाजामध्ये मला डॉक्टर्स पाहिजे, इंजिनियर्स पाहिजे, PSI पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन जे काही शासकीय अधिकारी आहेत ते मला हवेत. त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या विचारांमध्ये की माझ्या समाजाच्या घराघरामध्ये लाल दिव्याची गाडी पाहिजे असं स्वप्न पाहिजे. किती मोठं स्वप्न आहे. आणि हे सगळे मोठं स्वप्न जर बघायचं असेल तर आपल्याला जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या घरापर्यंत जात नाही, जोपर्यंत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे हे जे तत्व आहेत, हे जे स्वप्न आहेत हे सांगत नाही, तोपर्यंत त्याचा प्रचार होणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम, राष्ट्रीय चर्मकार महासंघ राजकीय पक्ष नाही आहे किंवा राजकीय विचारधारा नाही आहे, एक सामाजिक संघटन आहे की त्या सामाजिक संघटनेमध्ये प्रत्येक माणूस, समाजाचा शेवटचा माणूस असा तयार व्हायला पाहिजे की कुठल्याही जीवनामध्ये कुठलीही परिस्थिती येऊ द्या, कुठलीही परिस्थिती येऊ द्या, स्वतःहून उभा राहायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे, लढला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे, ताठ मानेने उभा राहायला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी समाजाचं ऋण मात्र विसरलं नाही पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात त्या समाजाचं आपल्याला काहीतरी देणं आहे. हा समाज हे जे आजचे विद्यार्थी, मला असं वाटतंय की छोटे विद्यार्थी, 10वी-12वीचे विद्यार्थी, मी त्यांना उद्याचे कलेक्टर पाहतो, उद्याचे कमिशनर पाहतोय, उद्याचे मोठे ऑफिसर पाहतोय, उद्याचे नेते पाहतोय, उद्याचे लेखक पाहतोय, उद्याच्या समाजाचा आरसा आहे आणि त्या आरसा पाहतो. आणि हे सगळं करत असताना आम्हाला हे छोटा कार्यक्रम माझ्यासाठी नाहीये, छोटा कार्यक्रम हा मोठाच कार्यक्रम आहे. कारण तुम्ही सुद्धा 100 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला आज एवढे गुणवंत आहात. तुमच्याकडे किती मार्क्स आहेत, नापास झालेले किती लोक आहेत, तुम्ही पास झालेले लोक किती आहेत, त्याच्या पाठीमागचं तुमचं कष्ट किती आहे हे सगळं मला माहित आहे, हे सगळं आम्हाला जाणवत आहे. आणि मग तुम्हाला ऊर्जा मिळायला पाहिजे, तुम्हाला समाजाचा आम्हाला सपोर्ट आहे आणि अनेक सत्कार होतील तुमचे. पण घरातल्या मोठ्या माणसाने जेव्हा पाठीवर हात मारत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळणार नाही. आणि ही जी समाजाची पाठ आहे, ही जी थोपट जी थाप आहे, ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाची. आणि त्याचे हे याचा सगळा उद्देश आहे. नानाने हे स्वप्न पाहिलेलं आहे की माझा समाज सुसंस्कृत व्हायला पाहिजे, शैक्षणिक दृष्ट्या प्रगत व्हायला पाहिजे. तर ह्या तत्वासाठी आम्ही त्यांचे पायी छोटे कार्यक्रमातून अशा प्रकारच्या प्रोग्राम आम्ही घेत असतो. आणि हे घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला आता बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आम्ही शूद्रही नाही आहे, ब्राह्मणही नाही आहे, आम्ही जात सोडलेली आहे, आम्ही रविदासी झालेलो आहोत. संत रविदासांचे विचार आमच्याकडे, आम्हाला प्रबुद्ध भारत व्हायचे. या भारताच्या आम्ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर इथं जातपात करून कोणी जमणार नाही. बेशक
आम्हाला चांभार म्हणत असते, बेशक आम्हाला शूद्र म्हणत असते, परंतु बुद्धीने आम्ही शूद्र नाही, बुद्धीने आम्ही चांभार नाही आहे. बुद्धीने आम्ही तितकेच उत्कृष्ट आहोत जितके इतर लोक आहेत. आम्ही खरं तर स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. मी नागरिक आहे, तुम्ही नागरिक आहे, तुम्हाला स्वातंत्र्य, आम्ही कोणाचेच गुलाम नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जे काय अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आम्हाला माहिती आहे, मी तर सांगत बसत नाही आहे. पण आपल्याला माहित आहे की आयुष्यामध्ये काय व्हायचं आहे की नोकऱ्या मिळवणं हे ध्येय नाही आहे. एक उत्कृष्ट नागरिक व्हायचं आहे आणि उत्कृष्ट नागरिक होत असताना आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं, जे मला समाजाने दिलेलं आहे. आज आपण काय शिकलेलो आहे, आम्ही शिकलेलो आहे, आम्ही हे काय करतो की बाबा आम्हाला काहीतरी समाजाचं देणं आहे. कितीतरी म्हणलं ते स्वतंत्र सोडून जमणार नाही. समाजाला सोडल्याशिवाय, समाजाला धरल्याशिवाय समाजाला सोडून काहीच होत नाही आहे. तर समाजात राहायला पाहिजे, समाजाचं संघटन वाढायला पाहिजे आणि ह्या तत्वासाठी अशा प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेत असतो. खरोखर पालकांचं मी कौतुक करतो की पालक, मला माहिती आहे की एक त्यांनी सुद्धा स्वप्न पाहिले की बाबा माझ्या मुलांना वाढलं शिकायला पाहिजे, नोकरी लागायला पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांचं पण एक कर्तव्य आहे की बाबा माझ्या वडिलांनी, बापाने, आईने जे काही कष्ट घेतले त्या कष्टाची चीज व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी शाबासकी खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपल्याला शाबासकी मिळत नाही, जोपर्यंत पुरस्कार मिळत नाही, तोपर्यंत तुम्हाला उत्साह, ऊर्जा मिळणार नाही. आणि ते ऊर्जा देण्याचं काम आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून करत असतो. आणि हे करत असताना आपल्याला पुढची जी काही भविष्याचे आहे, भविष्याची स्वप्न आहे, जे भविष्य आपल्याला घडवायचं आहे, हे घडवत असताना आपल्या समोरची परिस्थिती काय, पुढची परिस्थिती काय, मागे परिस्थिती काय होती, हा विचार करून आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे. आणि यशस्वी होत असताना तुम्ही आज या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत तिथे, जेव्हा तुम्ही एखादा उच्च टोक गाठाल आयुष्यामध्ये तुमच्या, जेव्हा यशस्वी व्हाल, तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आठवेल तर हा पहिला सत्कार तुम्हाला आठवेल की माझ्या आयुष्यातला पहिला सत्कार, तो किती का लहान असे ना, पण माझ्या समाजाने केलेला सत्कार तो तुम्हाला त्यावेळेला तो तुच्छ क्षणी आठवेल. जर तुम्ही उद्या कदाचित विद्यार्थ्यांमध्ये इथं हजर असतील नसतील, उद्या कदाचित जर तो देशाचा पंतप्रधान जर झाला आणि त्याचा जर पहिल्यांदा प्रसंग आला की मला म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर स्वागत समारंभ किंवा सत्कार करण्याचा प्रसंग आला, तर नक्की त्याला पहिला आयुष्याचा पहिला प्रसंग आठवेल आणि ते आठवण्याचं काम आपण करतो. आणि हे सगळं होत असताना आपल्याला की ज्या समाजात मी जन्मलो, ज्या समाजाने मला मोठं केलं, ज्या समाजाची मातीत वाढलो, रुजलो, त्याच्यासाठी मी काहीतरी केलं, त्या ठिकाणी आपल्या समाजाचं नाव निघणार आहे, संत रविदासाचं नाव निघणार आहे, नेते बबनराव खोडपांचं नाव निघणार आहे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं नाव निघणार आहे. आम्ही तुम्हाला मत मागत नाही, आम्ही तुम्हाला राजकीय काही सांगत नाही, कुठल्या पक्षाचं काही करत नाही. मित्रांनो, खरं सांगतो, आरक्षण धोक्यात आहे. सरकारी नोकऱ्या आपल्याला मिळणार नाही, सरकारी नोकऱ्या नाहीच आहे, उत्पन्नच होत नाहीये. आम्ही किती जरी म्हटलं तुम्हाला की कमिशनर व्हायचे, अंक व्हायचे, तमक व्हायचं, बरोबर आहे, त्याच्यामध्ये बंधन नाही. आपली जी गुणवत्ता वाढवायची आहे, परंतु सरकारी नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत, आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आपल्याला जे संरक्षण होतं ते संरक्षण नाही. मग आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, आपणच एकमेकाला साथ द्यायला पाहिजे, समाजाने साथ द्यायला पाहिजे, समाजाकडून शक्ती घ्यायला पाहिजे, नेत्याकडून शक्ती घ्यायला पाहिजे, संघटनेकडून ऊर्जा घ्यायला पाहिजे आणि आपण उभा राहायचंय. आणि असं उभा राहायचंय की सरकारी नोकरी असो, प्रायव्हेट नोकरी असो, व्यवसाय असो, काही असो, आपण उभा राहायला पाहिजे. आणि मग मी त्या ठिकाणी पाहतो की जेव्हा माझ्या समाजातून एखादा उद्योगपती निर्माण होतो, माझ्या समाजातून एखादा शास्त्रज्ञ निर्माण होतो, माझ्या समाजातून एखादा इंजिनियर निर्माण होतो आणि माझ्या समाजातून एखादा उच्च लेखक निर्माण होतो, अशी माणसं समाजाची भूषण करतात. मी ती माणसं रत्न या ठिकाणी मी पाहू इच्छितो. आणि ते स्वप्न माझंही नाही आहे, माझ्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा आहे. हे जास्त बोलत नाही, बोलायला गेले की खूप वावत जातो. कारण काय की गरिबी इतकी पाहिलेली आहे सगळ्यांनी, तुम्ही आणि सगळ्यांनी गरिबी पाहिली, प्रत्येकाच्या घरी गरिबी आहे, परंतु यश कुणाला माहित नाही. अहो, कोण कुणाचा सत्कार करत नाही, कोण कुणाला चांगलं म्हणत नाही. सगळ्याला वाईट वाटतं की एखादा पुढं चांगल्या मार्गाने पास झाला, अरे आनंद होत नाही. पण ते आनंद देण्याचं काम, सुख देण्याचं काम आम्ही करतो. आणि हे करत असताना आपल्याला संत रविदासांचे विचार ठेवायचे. मी पालकाचं कौतुक करतो, विद्यार्थ्याचं कौतुक करतो, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना उत्तुच्च टोक, म्हणजे इथनं एवढं मोठं आकाशाला शिवा तुम्ही हा आशीर्वाद देतो. आणि तुमचं परत एकदा कौतुक करून भविष्यामध्ये तुम्हाला जे जे काही साध्य करायचे आहे ते तुम्ही एक ठरवा, एक दिशा ठरवा आणि त्या दिशेने वाटचाल करा. सगळे तुमच्याकडे बुद्धी आहे, आई वडिलांचा सपोर्ट आहे, समाजाचा सपोर्ट आहे. फक्त तुम्हाला कष्टाची जरुरी आहे. कष्ट तयार करा, कष्टाने तुम्ही पुढे जाणार आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून सर्व विद्यार्थ्यांचं
अगदी मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर पालकांचं सुद्धा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी जे 10वी विद्यार्थ्यांनी शिक्षण दिले, स्वतः उपाशी राहून अर्धपोटी राहून जे त्यांनी काही शिक्षण दिलं, तर त्यांच्या शिक्षणाचं जे कष्ट केले ते कष्ट मनात ठेवा आणि मोठं व्हा. तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाची साथ आहे, संत रविदासांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. मी एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. जय रविदास, जय हिंद, जय. आपण ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला असे गुणवंत विद्यार्थी यांना आपण आदरणीय नानासाहेब गुरु यांच्या आदेशाने आणि त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी अशा यशवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सन्मानपत्र एक यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक शशिकांतजी सोनवणे सर हे आपल्याला मौल्यवान मार्गदर्शन करतील. क्रांतीचे समता सेनानी संत गुरु रविदासजी महाराज, परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, श्री रामभाऊ साठे, छत्रपती शिवराय छत्रपती शाहू महाराज, ज्या महामानवांनी आपल्या समाजाच्या उद्धारासाठी योगदान दिले अशा सर्व महामानवाला प्रथमतः या ठिकाणी वंदन. आज या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोथरूड विभाग, गडे कामगार सेल पुणे विभाग यांच्या वतीनं अनेक दिवस उत्तरेश्वरजी कांबळे यांनी प्रयत्न करून त्याचा योग आज घडवलेला आहे की जे विद्यार्थी 10वी आणि 12वी या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आणि त्यांचा सन्मान आपल्या समाजाच्या वतीनं या ठिकाणी केला पाहिजे या दृष्टीनं जो या ठिकाणी हा समारंभ होतोय. या समारंभासाठी उपस्थित असणारे आमचे नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञान गवळी, पुणे शहर अध्यक्ष कुंपे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजाभाऊ पोटे, आपले सर्वांचे मार्गदर्शक हराळे पाटील, आपले उत्तरेश्वरचे कांबळे, गोळेकर, चराटे, सूर्यकांत भोसले, प्रगत भारतचे साहेब, आपले सातपुते साहेब असतील, आमचे जुने सहकारी माणिकराव असतील, अनेक लोकांची नावं घेता येतील कारण अनेक लोकांनी नेताजी असेल, आपला कांबळे असेल, या सर्वांनी आमच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम केलेलं आहे. गवळी साहेबांनी खूप विसरून सहज जाता जाता सगळ्या विषयाचा या ठिकाणी आढावा घेतला आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर हा सत्कार तुमचा आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने म्हणजे क्रांतिकारी नेते पोपटरावजी गोलप साहेब यांच्या आदेशाने, त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी दरवर्षी त्या ठिकाणी करत असतो. सत्कार समारंभ हा लोकांना वाटत असतं खूप काहीतरी आम्हाला देत आहे की काय, तसं काही नाही. एखादं फूल सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणं तर हे म्हणजे समाजाचं देणं तुमच्या हातामध्ये दिलंय. एक फूल तुमच्या हातामध्ये मिळालं त्याच्या पाकळ्यात होतं आणि या पाकळ्याचं रूपांतर अनेक पाकळ्यामध्ये त्या ठिकाणी होणार. आज तुम्हाला गुलाबाचं फूल दिलंय, पुढे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मोठे होणार आणि त्या माध्यमातून त्या गुलाबाच्या पाकळ्यासारखं तुम्ही पुढे येणारी तुमची नवीन पिढी जी आहे त्यांचा सन्मान तुम्ही केला गेला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा विषय आहे. तुम्ही 10वी आणि 12वीच्या माध्यमातून किंवा इतर क्षेत्रामध्ये आमचा रोहित असेल, एक नवीन वेगळा विषय घेऊन त्यांनी सायबरच्या माध्यमातून सध्याचा तो फंडा चालू झालेला आहे. सायबर विषय हा नवीन अशा प्रकारचा त्याची गरज
त्या ठिकाणी आहे. आणि छोट्या वयामध्ये 21-22 वर्षाच्या वयामध्ये ते गेलं. त्याच्या वडिलांनी विसरून सांगितली स्पद अशा प्रकारची बाब त्या ठिकाणी आहे. दुसरी एक कन्या आमची गोरख शिंदेची सुकन्या, लहानपणापासून त्यांना पाहिजे. मला वाटतं ओम आलाय का, ओम नावाचा त्यांचा एक मुलगा आहे. अगदी कठीण परिस्थितीमध्ये साऱ्या झोपडपट्टी राहून शिक्षण पूर्ण करायचं आणि उच्च शिक्षण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे अशा प्रकारचा डोक्यामध्ये ठेवून ती मुलगी आता मला वाटतं परदेशामध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे. काळ्याच्या गजरामध्ये तिचं स्वागत करते. अनेक विषय अशा प्रकारचे आहेत की तुम्ही केलं की तुमच्या पाठीशी प्रेमाची थाप, जसं आमच्या गोळी साहेबांनी सांगितलं, अनेक लोक सत्ता त्या ठिकाणी झाला असेल, पण प्रेमाची थाप जी आहे ती समाजाची ज्यावेळी मिळते. आता माझ्यासारखा कार्यकर्ता किंवा गोळी साहेबांसारखा कार्यकर्ता आम्ही कार्यकर्ते म्हणून स्वतः समजतो, कधी नेता वगैरे अशा प्रकारचा डोक्यात हवा आम्ही कधी घालून घेतले नाही. ते आपलं जमिनीवर चालणारे आम्ही अशा प्रकारचे कार्यकर्ते आहोत. सातपुते आम्हाला जवळ आणि त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्या ठिकाणी बसून त्यावेळी रविदास जयंती एका रामवाडीच्या चौकामध्ये त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. तेव्हापासून आज तागायला आम्ही जमिनीवर आहोत आणि सातत्यानं समाजाची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना येणारी पिढी जी आहे ती सक्षमतेने उभी राहिली गेली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार केला होता त्या विचारामध्ये होतं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. खरं तर तुम्हाला आम्हाला हे माहिती पाहिजे हा विचार कुठून आला. हा मुळातच संत रविदासांचा विचार आहे. कारण समताधिष्ठित समाज रचना उभी राहावी यासाठी 650-700 वर्षापूर्वी रविदासांनी त्या काळामध्ये काम केलं गेलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी ते अटकाच्या अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला आणि तो कोणाला समर्पित करायचा आहे हा जो प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला, त्यावेळी त्यांच्या समोर फक्त रविदासांचं तैलचित्र रविदास महाराज हे त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. रविदासांनी च्या फोटो समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनटचेबल अशा प्रकारचा ग्रंथ त्या ठिकाणी समर्पित केला. त्याचा उद्देश स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. म्हणजे आपण संत रविदासांचे भविष्य त्यांचा अभ्यास तुम्ही आम्ही करतो का नाही मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मी नेहमी सांगत असतो आपले मोठे बंधू बौद्ध समाजाचे घ्या, दुसरे आपले मातंग समाजाचे घ्या, यांच्या घरामध्ये तुम्ही जर गेला, मोठे बंधू आपले बौद्ध समाजाचे त्यांच्या घरामध्ये जा, यांचा हॉल मध्ये छोटा जरी हॉल असला तर त्यांच्याकडे 2 मूर्त्या त्या ठिकाणी असतात. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असते आणि दुसरी भगवान गौतम बुद्धाची त्या ठिकाणी असते. परंतु आज आपण जर विचार केला तर आपल्या घरात गेलं, आता प्रबोधनाची चर्चा चालू असल्यामुळे प्रत्येक जण तो ठेवायला तयार झालेला आहे. आपल्या अजूनही रविदासांच्या विचाराचा घरापासून सुरुवात त्या ठिकाणी ही दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा ज्याने समतेचा संदेश या भारत देशाला नाही तर जगाला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आम्ही त्या ठिकाणी काम केले गेले पाहिजे. आज तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या शिक्षणामध्ये आणि आमच्या त्या काळाच्या शिक्षणामध्ये फार मोठा फरक होतो. आज तुम्ही आम्हाला विचारलं की 10वीला किती मार्क होते तर आम्हालाही लाज वाटणार आहे, कारण त्या काळाचं शिक्षण वेगळं होतं, आताचं काळाचं शिक्षण वेगळं आहे. आता विचारलं तर उत्तर जे सांगतात 98.99, कधी कधी 99 पॉईंट काहीतरी असं काहीतरी असतं, अशी मार्काची परिस्थिती आहे. पण आमच्या वेळी तेवढे मला 10वीला 54% मार्क होते. परंतु ते 54 आणि आताचे तुम्हाला पडलेले मार्क त्याच्यामध्ये तफावत आहे. शिक्षणाची सुद्धा तफावत आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे मार्क पाडता त्याचा आम्हाला अभिमानच आहे, प्रत्येक पालकाला आहे. पालकांचा विचार असा असतो की माझा मुलगा मोठा झाला, जसं गवळे साहेबांनी सांगितलं किंवा गोलब साहेब नेहमी सांगतात की माझा समाज बांधवातला विद्यार्थी यांच्याकडे काय नाही झालं, लाल देवीची गाडी घरी त्या ठिकाणी आली पाहिजे. म्हणजे हे सरकार जे चालते, जे मंत्री काम करतायत
याचा बॉस होण्याचं काम लाल दिवा करत असतो, म्हणजे ऑफिसर करत असतात. आमची अपेक्षा अशी आहे की आपल्याकडे सुद्धा समाजातल्या विद्यार्थ्यांना लाल दिवा दिसला पाहिजे. म्हणजे जरी सरकार वेगळं बनत असलं तर ते चालवण्याची यंत्रणा ऑफिसवरती असते. म्हणजे जे आपले ऑफिसर्स असतात त्यांच्या हातामध्ये ते असतात. म्हणजे कलेक्टर असेल, असिस्टंट कलेक्टर असतील, आयुक्त असतील, अशा लेवलची माणसं त्या ठिकाणी काम करतात. हे सगळं करत असताना येणाऱ्या काळामध्ये आज तुम्हाला आम्ही तुमचा सन्मान छोटा केला, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमची जबाबदारी आजच्या दिवसापासून वाढलेली आहे. मगाशी सर बोलता कळालं की लोक जरा कमी दिसतात. मी उलट म्हणतोय, लोक किती आली त्याच्यापेक्षा जी आली ती महत्वपूर्ण त्या ठिकाणी आलेली आहे असं आमचं प्रामाणिक मत आहे. त्यांना कळलं ते 50 लोकांना त्या ठिकाणी सांगितल्याशिवाय राहणार नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आता कशी वाजली पाहिजे, एक म्हणजे सामाजिक बांधिलकी तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सामाजिक जाणीवेची माहिती त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो, सामाजिक बांधिलकी कशा दिली पाहिजे, भावनिक आपल्याकडे आहे की नाही हा सुद्धा विचार ठेवावा लागतो. मी आणि माझा एक मित्र आणि त्याचा मुलगा अशा आम्ही सहजरित्या एका स्टॉलवर चाललो होतो आणि त्या स्टॉलमध्ये जे आपल्याकडे पक्षी प्राणी ते विकायला ठेवतात आणि माझ्याकडे बरोबर जो मुलगा चाललेला होता तर तो त्याच्या ओळखाला म्हणत होता की मला ते कुत्र्याचं जे पिल्लू आहे ते मला घ्यायचं आहे. तर आम्ही त्याला जो विकणारा माणूस आहे त्याच्याकडे गेलो आणि त्याच्याशी बोललो आणि त्याने चॉईस केलेला कुत्र्याचं पिल्लू वेगळं होतं. तर त्याला आम्ही त्या मालकाला म्हणलं की त्याला ते आवडले कुत्र्याचं पिल्लू, ते केवढ्याचं आहे. तर तो मालक म्हणाला ते आम्हाला विकायचं नाही. दुसरं जे पिल्लू आहे ते तुम्ही 15,000 20,000 अशा प्रकारची किंमत सांगितली. परंतु जे त्याला आवडलेलं त्या मुलाला तो म्हणला मला हेच पाहिजे. तर मग तो माणूस काय द्यायला तयार नाही, काय म्हणलं ते विकायचं नाही, त्याला आम्ही इथेच ठेवणार आहे. आणि मग चर्चा चालू असताना हळूहळू कळालं, तो मालक बोलला की हे पिल्लू आम्ही विकणार का नाही, कारण त्यांच्या पिल्लामधलं जेवढे एक पिल्लू आहे त्याला एक पाय नाही, त्याला चालता येत नाही, त्याला कोण सांभाळणार. आज तुम्हाला मी दिलं, तुम्ही घरी नेऊन पुन्हा पुढे रस्त्यावर सोडून देणार, त्याचा त्याला चालता येत नव्हतं त्या कुत्र्याच्या पिल्लाला. परंतु आमचा जो मुलगा बरोबर होता तो म्हणला काही जरी असलं मी तेच पिल्लू घेणार आणि त्यांनी पिल्लू 15,000च्या किमतीचं पिल्लू 20,000 रुपयाला घेतलं आणि म्हटलं याला हा अपंग असला तरी मी त्याला सांभाळण्याचं काम करणार. ही भावनिकता लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या काळामध्ये तुमच्या येणाऱ्या भागामध्ये अनेक अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येणार आहेत. तुमची सामाजिक बांधिलकी जी आहे ती तुमच्यामध्ये निर्माण झाली गेली पाहिजे आणि अशा प्रकारचं तयार केलं गेलं पाहिजे जेणेकरून लोकांनी म्हटलं पाहिजे ही खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची एक चांगली शक्ती आपल्या त्या ठिकाणी निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. माझं आता तुम्हाला मत आहे, अनेकांनी त्या विषयावर चर्चा केली, तुम्ही शिकलंच पाहिजे. मला शिकायचंच आहे आणि चांगलं शिकायचं आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवायची. संघटित होण्याची प्रक्रिया आमच्यासारखे कार्यकर्ते करतात. ते बीज रोवण्याचं काम आम्ही 1995 सालापासून राजकीय स्वरूपामध्ये त्या ठिकाणी करतो. तुम्हाला वेळ मिळेल तसे मिळेल त्या पद्धतीने तुम्ही संघटनेमध्ये सुद्धा काम केलं गेलं पाहिजे. संघर्षाची ज्यावेळी वेळ येईल तशी तर मला वाटतं तुमच्याकडे संघर्षाची वेळ येणार नाही. कारण जाती आता वाढते, जाती जातीमध्ये मतभेद आहेत, परंतु ते बंद व्हावे यासाठी एकाने नाही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. जातीभेद नष्ट करण्यासाठी तुम्हाला आम्हाला सुद्धा पुन्हा त्या ठिकाणी यावं लागणार. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आपल्या मुलांवरती जे संस्कार होतो. दुसरं, समाज व्यवस्थेमध्ये व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे की तो करतो म्हणून मी करतो. मग एक आनंद त्याच्यामधनं काय मिळतो की काय बघू करू. आजकालच्या IT क्षेत्रामध्ये आम्ही पाहतो अनेक मुली अनेक मुलं ही व्यसना
शिक्षणाच्या त्या ठिकाणी अधीन झालेले आहेत। IT क्षेत्र जिथं असेल तिथं जाऊन बाहेर बघा, अनेक मुलं मुली त्या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत। मी तर याच्या पुढे तेही सांगणार आहे की आपल्या पालकांनी सुद्धा आपला मुलगा काय करतो आहे तो बरोबर रस्त्याने बरोबर चालला आहे की नाही, त्याला योग्य संस्कार त्या ठिकाणी मिळत आहेत की नाही, नाहीतर मग फसवण्याची वेळ आपल्यावरती चारडेच आहे येण्याची शक्यता आहे। म्हणून हे परिवर्तन जे आहे ते छोटे छोटे कार्यक्रम पण त्या ठिकाणी झाले पाहिजे। लोकांमध्ये थोडेसे संस्काराचे विषय त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झाले पाहिजे। अनेक गोष्टी असतात। मी आता शेवटचं एक उदाहरण सांगणार आणि मी या ठिकाणी थांबणार, कारण मी खूप जास्त बोललोय असं मला वाटतं। गुणवान आणि गुणवंत असे दोन नाव आहेत, ते तुमच्या शिक्षणाला अवलंबून आहे। गुणवान आणि गुणवंत। गुणवान म्हणजे तुम्हाला खूप मार्क पडले 99, 95, 98। गुणवंत म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटीज, त्याच्यामध्ये असणारे गुण, जे चांगले गुण आहेत ते त्या ठिकाणी शोधण्यासाठी आहे। गुणवानामध्ये आणि गुणवंतामध्ये, आता मी शिक्षकी पेशात असल्यामुळं आमच्याकडे अनेक मुलं येतात, ती मुलं मोठी झालेली आहेत। एक दिवस एक मुलगा माझ्याकडे आला हरळेपट्टी, आणि त्याने मला सांगितलं त्या ठिकाणी, सर मी एक जवळजवळ 4 करोडची गाडी आणलेली आहे आणि तुम्हाला त्या गाडीमध्ये बसायचंय आणि आपण एक चक्कर मारायची। आता माझा विद्यार्थी असल्यामुळे मला नाही मानता आलं, मी त्याच्या शेजारी जाऊन बसलो। मग मी त्याला प्रश्नावली करायला सुरुवात केली की बाबा मी तुझ्या शेजारी बसतोय आणि त्याने गाडी चालवली। चालू करता करता त्याला प्रश्न विचारला की तुला ते स्टेअरिंग वगैरे जमतंय ना? तर म्हणला सर मला 90% मार्क पडले, RTOने दिलेले मार्क्स, स्टेअरिंग व्यवस्थित चालवण्याचं 90% मार्क। बरं ठीक आहे, ते लाईट वगैरे कधी वापरतात वगैरे ते माहिती का? सर मला 89% त्याला मार्क मिळाले। अशा अनेक प्रश्न त्याला मी विचारत गेलो 4-5 प्रश्न विचारले त्याने, मला टक्केवारीशिवाय दुसरं काहीच सांगितलं आणि पुढे गेलो, एक मोठा खड्डा समोर होता आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला मी सांगितलं बाबा आता तू ब्रेक दाब। तो म्हणला सर तिथंच मी नापास झालेलो आहे, मला काय ब्रेक दाबता येत नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य आहे गुणवान आणि गुणवंत याच्यामध्ये फरक असतो। आपल्याला गुणवान पण व्हायचंय, गुणवंत पण व्हायचंय, आपल्यामधल्या क्वालिटी जे आपल्याला वाढवायच्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं शिक्षण घ्यायचं आहे, आपल्या आईवडिलांचा आदर राखायचा आहे, शिक्षकांचा आदर राखायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाजाचं नाव मोठं होईल। आज आम्हाला रोहितविषयी आनंद वाटला, ही आमची शिंदे नावाची कुमारिका, तिचा आनंद वाटला। अनेक जण आहेत या ठिकाणी, आता माझे 1 to 1 कोणाची नावं माहीत नसल्यामुळे मी नावं नाही घेऊ शकत, परंतु अशा प्रकारचं कृत्य करा की ज्यामुळं आमची कॉलर डबल टाईट होईल आणि आम्हाला असं वाटेल की माझ्या समाजाचा मुलगा आहे। अशा प्रकारचं काम करा जेणेकरून समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश तुमच्या आदर्शामुळं लोकांपर्यंत जाईल। मी या ठिकाणी येणाऱ्या पुढच्या 12वी नंतरच्या काळामध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या शिक्षणाच्या माध्यमातून मी या ठिकाणी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं तुम्हाला लाख अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं नाव उज्ज्वल हो अशा प्रकारचं शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय कविदास, जय भीम, जय भारत। यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम करणार आहोत। सत्कार समारंभामध्ये विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि संत रविदास महाराजांची प्रतिमा आपण भेट देणार आहोत, जेणेकरून संत रविदासांचे विचार समाजाच्या घरामध्ये पोहोचतील। राष्ट्रीय चर्मकार महासंघ हा फक्त चर्मकार समाजाच्या घरापुरताच मर्यादित होता, जेणेकरून काही चर्मकार समाजाच्या घरामध्ये पण राष्ट्रीय चर्मकार संघ हा आहे की नाही हे पण माहित नाही। समाजाचे नेते कोण आहेत अजूनही काही लोकांना माहित नाही। आपल्या समाजाचे नेते एवढे मोठे आहेत, एवढे स्ट्रॉंग आहेत, आज राष्ट्रीय नेते संपूर्ण भारतभर
देशभर आपल्या संघटनेचं नाव आहे, संघटनेचं नाव लौकिक आहे, नेत्याचं नाव लौकिक आहे. त्यामुळे संघटने वडगाव शहरी विभागाचे अध्यक्ष आबासाहेब मोते यांनी एक नवीन टॅग छापले. राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्राचा फोटो, नेत्यांचं नाव, एक नवीन होते. प्रत्येक विभागामध्ये 11 महिलांना एकसारखा युनिफॉर्म देऊन आणि जर रविवारी किंवा आठवड्यातून एक दिवस म्हणा किंवा 15 दिवसात जो भाग जो एरिया त्यांना सांगेल किंवा या एरियामध्ये आमच्या साडे वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे, महाराजांचा प्रसाद याचा प्रसाद आणि साडे वाटपाचा कार्यक्रम कंटिन्यू करणार आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी आबासाहेब मोते यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. नवीन लोकांच्या संघटना इतर समाजाच्या घरामध्ये समाजापर्यंत पोहोचेल की राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही एक संघटना आहे, इतर समाजाला पण दिसून येईल. महासंघाचा जय असो. बबनरावजी घोलप साहेबांचा जय असो. संत गुरु रविदास महाराज की जय. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जय असो. बबनरावजी घोलप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बबनरावजी घोलप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी व्यापचा आणि फोटो राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विजय असो. यानंतर दत्तात्रय कांबळे, शहराध्यक्ष संतोष भाऊ टोलमे यांचे असते. यानंतर हर्षदा राजेश राव, यानंतर हर्षदा राजेश प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानोबा पाटील हे सन्मान पत्र देतील. यानंतर अर्पणा राजेंद्रराव यानंतर स्मृती प्रवीण कांबळे, एक काम करा, ज्यांना सर्टिफिकेट मिळाले त्यांनी कृपया पुढे या. संघाचा बबनरावजी घोलप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संत गुरु रविदास महाराज की जय. मी AIR 36 आली आहे. माझं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च त्यामध्ये AIR 36 आलाय आणि आपल्या कॅटेगरीमधून फुल भारतातून सेकंड रँक आला माझा. माझं प्राथमिक शिक्षण आणि ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये झालंय. बी फार्मसी माझं झालेलं आहे 4 वर्ष. आता मी बी फार्मसी बोलले तर तुम्हाला वाटलं असेल की दुकान खोलेल मेडिकलचं.
बट जर तुम्ही मला 4 वर्ष अगोदर विचारलं असतं तर मला पण तेच वाटलं असतं की मेडिकल खोलन. बट आता मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे दॅट इज गव्हर्न्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विच कम अंडर्स मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्स. आता हे मला काय आयडिया नव्हता, बट मी खूप सारे कॉम्पिटेटिव्ह, सरांनी जसं सांगितलं की कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षा असतात, काही काही तर आपल्याला माहिती पण नसतात. जसं की माझ्यासाठी GPAT, नायपर, बिट्सपिला आणि अशा वरवरचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांची परीक्षा होती. आणि ह्याच्यानंतर मी MBA इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट हा कोर्स घेतलेला आहे. ह्याच्यासाठी माझं खूप चाचणी म्हणजे फर्स्ट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन अँड देन इंटरव्ह्यू अँड ग्रुप डिस्कशन थ्रू माझे सिलेक्शन झालेलं आहे थ्रू फिजिकल काउन्सिलिंग. मी सगळ्यांना थँक्यू बोलते बिकॉज हे खूप मॅटर करतं की आपल्या समाजातून लोक पुढे जावे अँड डिफरंट सेक्टरमध्ये पुढे जावे. कारण की आता गव्हर्नमेंट नोकरी हे फक्त राहिलं नाहीये, युग बदलते, सगळं बदलते. मी पण पहिलं विचार केला की गव्हर्नमेंट IAS IPS ते बनावं, बट जेव्हा मला रिअलायझेशन झालं की प्रायव्हेट सेक्टर असं डेव्हलप होतोय की आता तुम्ही अमेरिकाला बघा, इट इज डेव्हलप्ड कंट्री अँड वी आर डेव्हलपिंग. ते डेव्हलप काय बिकॉज त्यांच्याकडे बिझनेस खूप जास्त आहे आणि आपल्याकडे लोक जास्त सरकारी नोकरीला जातात. आणि आता खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत, दिल्लीमध्ये पण खूप काही झालंय, बट करप्शन पण खूप चाललंय सरकारीमध्ये. सो मला वाटतं की आपण प्रायव्हेट सेक्टर, सरांनी जसं उद्योगाकडे जावं हे पण करावं, कारण की आपल्या देशाची प्रगती हे बिझनेस ह्याच्यामध्ये आहे, उद्योगामध्ये आहे आणि ह्याला प्रोत्साहन देणं हेच माझ्या कोर्सचं काम आहे. मास्टर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन इन पर्टिक्युलर फिजिकल फार्मास्युटिकल मॅनेजमेंट हे मी करत आहे. थँक्यू. छोट्या गोष्टींमध्ये, छोट्या याच्यामध्ये मोठ्या गोष्टी शोधत असतो. आज हा छोटासा कार्यक्रम झाला, तुमच्या समोर उदाहरण आहे. या मुलीनं आज जे शिक्षण घेतलेलं आहे ते सर्वोत्कृष्ट आणि उच्च म्हणजे येणाऱ्या काळाला अनुरूप असं टेक्निकल नवीन एज्युकेशन घेतलेलं आहे, जे की आपल्या समाजामध्ये नावं सुद्धा नाही. तिचं बरोबर आहे की फार्मास्युटिकल म्हणलं की आपण दुकानामध्ये गोळ्या विकणारे तसं नाही आहे. मॅनेजमेंट आहे, MBA आहे आणि अशाच प्रकारचा आमचा उद्देशच असा आहे की अशा प्रकारचे हिरे आपल्याला शोधायचे आहेत समाजातून. अशा प्रकारचे हिरे आपल्याला समाजातून रोहित कांबळे आपलं मन व्यक्त करतोय. हॅलो, त्यासाठी धन्यवाद. म्हणजे मी असं एक्सपेक्ट नव्हतं गेली की समाज पण असं हे करत नाही. महासंघाचे गटचे कार्याध्यक्ष माननीय सूर्यकांत भोसले यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ पुणे जिल्हा गटे कामगार सेल आणि महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कोथरूड विभागामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक माननीय बबनरावजी गलप साहेब यांच्या आदेशाने आज 10वी-12वी शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे आपण राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे सत्कार समारंभाचा कार्यक्रम लावलेला. त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी संघटनेतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय शशिकांत सोनवणे साहेब, आनंदजी गवळी साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष, ते लेखक कवी आहेत आणि शशिकांत सोनवणे सर हे प्राध्यापक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील ज्ञान आणि प्रगत असे अंमल असणारे मार्गदर्शन आपल्याला आज मोलाचे संघटनेचे वतीने आपल्याला अध्यक्ष स्थानी भेटलेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला सर्व समाजातील विद्यार्थ्यांना भेटलेलं आहे. त्यांचे पुढील यशस्वी जीवनामध्ये आपण त्यांच्या विचाराने प्रभावित होऊन आपण जे सत्कार केला ते पुढील आपल्याला स्फूर्तीसाठी आपण
त्याचे माझा संघटनेचे स्मरण राहून पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा भेटाव्यात. सर्वांचे आशीर्वाद आनंद आपल्याला भेटलेले आहेत. तरी माझ्या भोसले परिवाराच्या वतीने आणि संघटनेच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज जे सर्व वेळ काढून सर्व त्यांचे पालक वर्ग इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मी संघटनेच्या वतीने आभार मानतो. तसेच आज आमचे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष राजूभाऊ पोटे आणि पुणे शहराचे राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे अध्यक्ष संतोष भाऊ टोटे आणि राष्ट्रीय प्रदेश उपाध्यक्ष हराय ज्ञानोबा कृष्ण पाटील यांचे पण इथे कार्यक्रम उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम खूप छान रित्या झालेला आहे. तर सर्वांना मी धन्यवाद देतो संघटनेचे. त्याला